प्रेज द लॉर्ड, हालेलुया. काढूया प्रगटीकरण 3रा अध्याय आणि पहिल्या वचनापासून आपण वाचणार आहोत. रीड करूया. आणि सार्दिस येथील मंडळीच्या दूताला लिही, ज्याला देवाचे 7 आत्मे आणि 7 तारे आहेत, तो असे म्हणतो, तुझी कामे मला ठाऊक आहेत. ती अशी की तू जिवंत आहेस असे तुला नाव आहे, परंतु तू मेलेला आहेस. तू जागृत हो आणि ज्या उरलेल्या गोष्टी मरायला टेकल्या आहेत त्या स्थिराव, कारण तुझी कामे माझ्या देवासमोर पूर्ण झालेली अशी मला सापडली नाहीत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नाव जे पत्र आपण वाचतोय हे मंडळीसाठी, कोणासाठी आहे? मंडळीसाठी. बायबल सांगतं का प्रभूने 7 मंडळांना हे पत्र दिले होते प्रगटीकरणाच्या पुस्तकामध्ये. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि ह्या पुस्तकामध्ये मंडळीची अवस्था काय हे परमेश्वर प्रगट करतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कोणाची अवस्था? मंडळीची अवस्था. मंडळी कोण आहे? आपण. प्लीज बोला, मंडळी कोण आहे? आपण आहोत. म्हणजे 7 पत्र जे आहेत ते आपण आपल्याला लावून चेक केले पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. या पत्रातून कुठं ना कुठं माझ्यासाठी काहीतरी नक्कीच आहे, कारण परमेश्वराने हे पत्र लिहिलंय. आणि प्रभूला मंडळीची अवस्था काय आहे, कारण आपण देवाची मंडळी आहोत आणि मंडळीची अवस्था प्रभूला माहित असल्यामुळं मंडळीला परमेश्वर ह्या पत्राद्वारे जागृत करतो. काय करतो? जागृत करतो. जागृत करतो किंवा सतर्क करते की प्लीज तू हुशार हो, मी तुझ्याशी काय बोलते ती गोष्ट तू काय करून घे, समजून घे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्यांनी तर लिहिलं, पुन्हा वाचा ब्रदर. आणि सार्दिस येथील मंडळीच्या दूताला लिही, ज्याला देवाचे 7 आत्मे आणि 7 तारे आहेत, तो असे म्हणतो, तुझी कामे मला ठाऊक आहेत. ती अशी की तू जिवंत आहेस असे तुला नाव आहे, परंतु तू मेलेला आहेस. तू जागृत हो आणि ज्या उरलेल्या गोष्टी मरायला टेकल्या आहेत त्या स्थिराव. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नाव हे वर्ड मला खूप टच झालं. तू जागृत होस. कसा हो? जागृत हो. हा, देव म्हणतो का तुला वाटते का तू जागृत आहेस? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. परंतु देवाच्या दृष्टीने जर स्वतःला तपासलं तर मग आम्हाला कळतं का अजून मी त्याप्रमाणे जागृत नाही ज्या प्रमाणात मी पाहिजे. यस यस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर सायकलवाला जो असेल त्यांनी जर लुना बरोबर रेस लावली, त्याला वाटतं का नाही माझी सायकल खूप फास्ट पळते. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण जर त्यांनी जर चांगल्या गाडी संगती रेस लावली, मग त्याला कळतं का नाही माझी स्पीड कमी. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अनेकदा आपण काय करतो, दुसऱ्या सायकली बरोबर किंवा कमी स्पीडच्या लोकांबरोबर आपण रेस लावतो आणि मग ती रेस मनातच असते. कुठं असते? मनामध्ये. अनेकदा असं असतं की आपल्याकडे सायकल असतं ना, आपण मनातच ठरवतो की मला याला हरवायचं, आणि मग आपण आपली सायकल पळवत राहतो मला सॅटिस्फाईड करतो की मी याला हरवलं, आणि त्याला माहित पण नसतं की आम्हाला ती रेस लावतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तसंच आपलं आहे की आपण आपल्या मनाला सॅटिस्फाईड करतो की मी आत्म्यात आहे, मी बऱ्यापैकी आहे, मी चांगलं करतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण तू परमेश्वर म्हणतो का जर तू मला विचारशील तर मी तुला प्रॉपरली आरसा दाखवल आणि तुला सांगल की ऐक, तू त्या रेस मध्ये कुठंच उभा नाहीयेस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कोणाला विचारलं तर? देवाला विचारलं तर. हा, देवाला जर विचारलं प्रामाणिक मत का प्रभू तुझं मत माझ्या प्रती काय आहे, तर परमेश्वर म्हणतो का जागृत हो. कसा हो? जागृत हो. कारण तुझ्या त्या गोष्टी मला सापडत नाही ज्या गोष्टी मला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग चर्च आपल्यातली धाव जी प्रभूच्या प्रती ती कमी झाली नाही पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग ती तुमची व्यक्तिगत पर्सनल फेलोशिप असेल, प्रेयर असेल, तुमची फास्टिंग असेल, तुमचं देवाच्या पायापाशी बसणं असेल, या सर्वात तुमची धाव जी ती कमी नाही झाली पाहिजे. तुमची प्रार्थना, तुमची फास्टिंग, तुमचं देवाचं वचन, तुमची वर्शिप ही रोज नवीन झाली पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पहिले आपण पर्सनली घेतोय. कसं घेतोय? पर्सनली. पर्सनली का जी पर्सनल फेलोशिप आहे त्याबद्दल हे देवाचं वचन सांगतं की तू जागृत हो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ती प्रेयर तुझी पुढच्या लेवलला गेली पाहिजे. जी प्रेयर तू कधी अर्धा तास केली होती त्याचा लेवल आता पुढच्या लेवलला गेला पाहिजे. जे वचन तुझं अर्धा तास होतं ते आता पुढच्या लेवलला गेलं पाहिजे. जी फास्टिंग तुझी होती ती पुढच्या लेवलला गेली पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जे समर्पण तुझं आहे, काय समर्पण, हा जे समर्पण आहे त्या समर्पणाची लेवल पण आता पुढच्या लेवलला गेली पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. परंतु त्या प्रमाणात आपण जागृत नाही ज्या प्रमाणात आपण पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि जर देवाचं जर आम्ही चेक केलं तर देव म्हणतो की तू माझ्या क्रायटेरियामध्ये बसत नाही, आणि जर मी आलो तर तुझ्यासाठी मला कोणताच रिवॉर्ड आणि पारितोषिक मला देता येणार नाही. म्हणून देवाची इच्छा आहे की आपण जागृत झालो पाहिजे. यस यस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. स्वतःला स्वतःनीच इनकरेज करायचं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. स्वतःला स्वतःने काय करायचं? इनकरेज करायचं. चर्च आठवड्यात किती दिवस असतं? एक दिवस. किती दिवस असतात चर्च? एक दिवस. एक दिवस असतं. तुम्हाला 7 दिवस कोण इनकरेज करणार? तुम्ही स्वतःलाच प्रोत्साहित केलं पाहिजे, स्वतःलाच तुम्ही इनकरेज केलं पाहिजे, आणि तुमच्या घरामध्ये तुम्ही अशा गोष्टी ठेवल्या पाहिजे का ज्याच्याद्वारे तुम्हाला प्रेरणा मिळली पाहिजे का नाही मला अजून देवाच्या पायापाशी बसायचं.
प्रेज द लॉर्ड, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजे थोडक्यात मला काय सांगायचंय, तुमच्याकडे काही पुस्तक पाहिजे. काय पाहिजे? पुस्तक पाहिजे. हा, तुमच्याकडे काही आध्यात्मिक पुस्तकं पाहिजेत, तुमच्याकडे काही आध्यात्मिक सीडी पाहिजेत, आणि त्याद्वारे जर तुमची बॅटरी डाऊन होऊन जाते, या तुमच्यातला जॉय संपून जातो, मग ते घेऊन तुम्ही स्वतःला रिफिल केलं पाहिजे, तुमचा आवेश नवीन केला पाहिजे, आणि त्यांच्याकडे बघून तुम्हाला प्रोत्साहन वाटलं पाहिजे, आणि वाटलं पाहिजे का प्रभू मी कमी, मला अजून पुढे गेलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पहा, आपण घरामध्ये जेवतो, प्रेज द लॉर्ड, जेवणाचा एक पर्टिक्युलर टाइम असतो, तरी पण काहीतरी त्याच्या मध्ये असे काही आयटम असतात का जे आपल्याला थोडे थोडे मध्ये मध्ये आपण सेवन करत राहतो. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. म्हणजे थोडक्यात जर आपण आपलं रेग्युलर आयटम म्हणजे फरसाण असतं. काय असतं? फरसान. फरसाण असतं का मध्ये मध्ये थोडा थोडा डोस आपण काय करत राहतो, घेत राहतो, काही ना काही बिस्किट स्नॅक्स करत राहतो, खात राहतो. तसंच तुमच्या जीवनामध्ये अशा काही गोष्टी पाहिजे ज्यावेळेस तुमच्या बरोबर आहेच आहे, पण तुमच्याकडे काही सीडीज पाहिजे, काही बुक्स पाहिजे का त्याद्वारे देवाचा आत्मा तुम्हाशी बोलत राहिला पाहिजे, आणि तुम्हाला त्यांनी थंड होऊ दिलं नाही पाहिजे, पण तुमची एनर्जी त्याद्वारे भरून निघली पाहिजे. येस येस. प्रेज द लॉर्ड, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपण त्यांना पोट नाही भरलं आज, काय नाही भरलं, पोट नाही भरलं. थोडंसं दुसरं काहीतरी खातो. प्रेज द लॉर्ड. आणि त्याद्वारे आपण आपली जी भूक आणि पोट आहे ते बॅलन्स करत राहतो. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तसंच आठवड्यात तुम्ही एकदा खाल्लंय, पण मी म्हणतो का तेवढ्यात भागत नाही आपलं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कधी खाल्लंय? आठवड्यात एकदा. आठवड्यात एकदा खाल्लंय, आणि मी म्हणतो का बायबल सांगतं का रोजची भाकर तुम्ही रोज खाल्ली पाहिजे. आठवड्याची एक भाकर तुम्ही भागवता, मग तुमचं भागणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग तुमच्याकडे खरंच असे काही पुस्तक पाहिजे, तुम्ही प्रार्थना केली पाहिजे का त्या सेवकाकडे बघून तुम्हाला प्रोत्साहन मिळालं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बायबल आमच्याकडे आहे, बायबल आमच्याकडे आहे, पण कधी कधी दुसरीकडून आम्हाला कधी भरपूर काही शिकायला मिळते. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि ते जर आम्ही वाचलं, आमची प्रार्थना नवीन होती, किंवा आमच्या आतला विश्वास नवीन होतो, किंवा आमचं देवाचं वचन वाचणं वाढतं, किंवा आमचं जे समर्पण आहे ते समर्पण आमचं नवीन होऊन जातं. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला, समजतं या ठिकाणामध्ये का तो म्हणतो तू जागृत हो. कसा हो? जागृत हो. हा, तुझ्यात ती गोष्ट मला दिसत नाही जी मला पाहिजे, आमच्यात ती स्पार्किंग पाहिजे, आमच्यात तो फायर पाहिजे, तर नेहमी आमच्याद्वारे इतर लोक पेटले पाहिजे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता आम्हाला म्हणजे दुसऱ्याकडून चार्जिंग घेणं आता थोडंसं आपण कमी केलं पाहिजे, पण सेल्फ चार्ज आपण स्वतःला जास्त केलं पाहिजे. येस येस. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण आपण लोकांसाठी प्रेरणा पाहिजे, आपण लोकांना प्रोत्साहन पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर देवाचे निवडलेलेच पात्र ढिल्ले होतील, देवाचे निवडलेले पात्रच आवेश कमी होईल, मग लोकांना कोण चार्ज करणार? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून आपण जे निवडलेले लोक आहोत, आपण जे राजकीय याजक आहोत, आपल्यातलं याचक पण नेहमी आत्म्यातून पेटलेलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपल्याकडे बघून नेहमी इतरांना प्रेरणा भेटली पाहिजे, कारण नाही प्रार्थनेत पाहिजे, वचनात पाहिजे, आत्म्यात चाललं पाहिजे, जेणेकरून प्रभूची जी आध्यात्मिक आग आहे ती थंड होणार नाही, देवाचं राज्याचं काम आहे थंड होणार नाही, त्याचं पेट पुढे पुढे जात राहणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला, कळत्या ठिकाणामध्ये. पण तो काय म्हणतो, तू कसा हो? जागृत हो. जागृत हो, कारण तुझ्यात ती स्पार्किंग मला सापडत नाही. म्हणून प्लीज स्वतःला सेल्फ चार्ज करा. स्वतःला काय करा? सेल्फ सेल्फ चार्ज. म्हणजे कळतं ना, जसं तुम्ही आठवण ठेवता का नाही, मोबाईलची बॅटरी गेली ते चार्ज होणं गरजेचं आहे. नाही, मला आता माझ्या कामावर जायचंय, मग ती बॅटरी एवढा मला सपोर्ट देणार नाही. म्हणजे त्या गोष्टी ज्याप्रमाणे तुम्ही दक्षता घेता, त्याच प्रकारे आपल्या आध्यात्मिक जीवनाची दक्षता आम्हाला घेणं खूप गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पुढे तुम्हाला प्रार्थनेला बोलवतील माहित नाही, कुठे तुम्हाला संदेश सांगावं लागणार माहित नाही, पण त्या अगोदर तुमची बॅटरी तेवढी चार्ज असणं गरजेचं आहे, जेणेकरून तिथं जे पाहिजे तुमच्यातून ते भेटलं जाईल. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला, कळतंय जो वधस्तंभाजवळ असेल त्यालाच प्रभू आपली जबाबदारी सोपवणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पहा, वधस्तंभाच्या जवळ त्याची आई उभी होती, आणि प्रभूने आपली जबाबदारी कोणाला सोपवली? योहानावर. तिथं असं लिहिलंय, वधस्तंभाजवळ उभा राहिलेला पाहून. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजे जो आत्मसज्ज असेल त्याला परमेश्वर जास्त रिस्पॉन्सिबिलिटी सोपवणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. परंतु जर आम्हीच सज्ज नाहीये, आम्ही स्थिर नाहीये, तर परमेश्वर ती रिस्पॉन्सिबिलिटी आम्हाला देणारच नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अस्थिरता येईल, परंतु त्या अस्थिरतेला मात देऊन आम्हाला स्वतःला स्थिर करायचं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पहा, या उन्हाळ्यात एक पाहुणा आपल्या घरामध्ये वारंवार फिरतोय. प्रेज द लॉर्ड. या उन्हाळ्यात काही पाहुणे आपल्या घरात काय करतात? फिरतात. दिसतात का तुम्हाला? तुमच्या घरात काही पाहुणे शिरतात तिकडून तिकडून तिकडून. किती लोकांनी पाहिले? नाही पाहिले? भरपूर मुंग्या. हे पाहुणे न कळत घरात काय करतात? फिरतात. कंटिन्यू त्यांचं काम चालू आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांनी पाहिलं? प्रत्येकाच्या घरात ती सिच्युएशन आहे की त्यांना माहिती आहे की आमचं सीझन आलं.
प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि आम्हाला आमची तयारी करणं गरजेचं आहे. गरजेचं आहे आणि ते नियमितपणे दिवस रात्र आपलं काम चालू आहे त्यांचं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्यांचा ट्रान्सपोर्टेशन बंदच होत नाही, रात्रंदिवस ती लाईन चालूच. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ते स्वतःला सज्ज करतात, तयार करतात येणाऱ्या पावसाळ्यापासून. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग चर्च आम्ही त्या पाहुण्यांकडे बघून जे घरात आपल्या शिरतात त्यांना आम्ही किती स्टॉप करतो, दुसरी लाईन, तिसरी लाईन, कुठून ना कुठं आपलं काम त्यांनी काय ठेवलंय, चालू ठेवलंय. तसंच आम्ही स्वतःला सज्ज करणं खूप गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्यांना सांगायला कोण नाही का हवामान कसं आहे, कधी पाऊस पडणार आहे, पण त्यांना माहिती आहे का आपली तयारी कशी करायची. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्यांच्याकडे बघून देव मला बोध करत होता, बघ किती सज्ज आहेत, किती हुशार आहेत, त्यांच्यावर मुकादम नाहीये. कोण नाहीये? मुकादम. आणि म्हणतात का मुंग्यांना डोळे नसतात. मुंग्यांना काय नसतात? डोळे नसतात. ते एक प्रकारचं फ्रेग्रन्स असतं, त्या फ्रेग्रन्सच्या वासात ते लोक चालतात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपण लगेच स्प्रे मारतो, काहीतरी मारतो, डिस्टर्ब करतो, पण ते दुसरी लाईन तयार करतात चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्यांना दिसत नाही, त्यांना दिसत नाही, पण चर्च स्वतःबद्दल ते किती सज्ज आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपली काळजी किती चांगल्या प्रकारे घेतात. त्याच प्रकारे आध्यात्मिकरित्या आम्ही आमची काळजी घेतलीच पाहिजे आणि आमच्या लाईफ मध्ये प्रार्थना, वचन, आराधना, उपवास, समर्पण हे झालंच पाहिजे चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर आत्म्यात तुम्ही स्ट्रॉंग असताल तर तुम्ही डेव्हिल बरोबर लढू शकता. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर आम्ही सज्ज नाहीये, आम्ही जागृत नाहीये, तर आमचा जो विरोधी आहे त्याच्यावर आम्ही मात देऊ शकत नाही चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण आपण बघतो बायबल मध्ये एक ठिकाणी पाऊल होता, एक ठिकाणी स्किवाचे मुलं होते. स्किवाच्या नावाने म्हणले का प्रभू येशूच्या नावात मी हे करतो, पण तिथे सार्थक झालं नाही आणि सैतान म्हणतो मी पाऊलाला ओळखतो, मी येशूला ओळखतो, मी तुला ओळखत नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ते जागृत नव्हते. कसे नव्हते? जागृत नव्हते. हा, आत्म्यात जागृत असणं गरजेचं आहे चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्हाला प्रार्थना येते, पण तुम्ही किती त्या प्रार्थनेत कनेक्टेड आहात. तुम्हाला वचन माहिती, पण तुम्ही किती फ्लो मध्ये आहात वचनाच्या. तुम्हाला आराधना येते, पण तुम्ही किती कनेक्ट आहात देवाच्या महिमे करण्यासाठी. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देव तुम्हाला चेक करतो तुमच्या पर्सनल लाईफ मध्ये तुम्ही किती डेडिकेटेड आहात देवाशी, किती एकनिष्ठ आहात, किती प्रामाणिक आहात, किती विश्वासू आहात आणि तुमची काय तळमळ असती देवाला ही आवडती का तुम्ही सगळं सोडून देवाच्या पायापाशी बसण्याची ओढ दाखवता. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ते जर नसेल तर चर्च आमच्यात ते प्रभूला स्पार्किंग दिसणार नाही आणि जी जबाबदारी प्रभूला आमच्या हातात सोपवायची ती रिस्पॉन्सिबिलिटी प्रभू आमच्या हातात देणार नाही. येस. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला. समजते प्रत्येकाला आजचं वचन. ते म्हणतो का तू जागृत होस. कसा हो? जागृत हो. हा. आणि ज्या गोष्टी उरलेल्या, ज्या गोष्टी मरायला टेकल्या आहेत त्या काय कर? स्थिराव. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला. समजतंय आज एक नवीन परिवार म्हणजे ज्याला जास्त प्रभूविषयी माहित नाही, पण त्रासामुळे तो येशूकडे आलाय, तोही आपल्यापेक्षा दिवसात 4 वेळेस प्रभूचं नाव घेतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कोणता परिवार? नवीन परिवार. नवीन परिवार. ज्याला माहित नाही पण त्याला माहित पडतं येशू नावात काहीतरी आहे, तो उठता बसता कोणाचं नाव घेतो? देवाचं नाव. हा. आमच्यापेक्षा तो पुढे त्याला कमी माहिती आहे चर्च. आम्हाला तर चांगल्या प्रकारे देवाचं महत्व माहिती आहे, मग आम्ही त्याच्यापेक्षा जास्तच पुढे पाहिजे प्रभू मध्ये. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नाही तर मग ते होतं पहिले ते शेवटले आणि शेवटले ते पहिले. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. चर्च मागच्यांना नक्की पहिलं होऊ द्या, पण तुमचं प्रथम स्थान तुम्ही जाऊ देऊ नका. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मागचे नक्की पहिले होऊ द्या, पण जे पहिले आहेत ते द्वितीय नको व्हायला चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून चर्च स्वतःला इन्करेज करायचं, स्वतःला प्रोत्साहन करायचं का नाही मला प्रार्थना केलीच पाहिजे, मला वचन वाचलंच पाहिजे आणि त्यासाठी तुम्हाला प्रेमात पडण्यावं लागेल. काय करावं लागेल? प्रेमात पडावं हा. लागेल. जबरदस्ती किती वेळेस तुम्हाला सांगणार हे करा ते करा. प्रेज द लॉर्ड. जे लोक म्हणतात ना, जे लोक आपल्या कामावर प्रेम करतात ते नेहमी ते काम बेटर करतात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जे फक्त कामच करतात ना ते मग असं म्हणतात कधी माझं काम संपल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जे आपल्या कामावर प्रेम करतात त्यांना फरक पडत नाही टाइम किती झाला, त्यांचं त्यांच्या कामात एवढं प्रेम असतं का ते त्याला एन्जॉय करतात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण जे आपल्या कामाला एन्जॉय करत नाही, काम म्हणून करतात, त्यांचं नेहमी लक्ष असतं कधी माझं काम संपल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्हाला प्रभूशी प्रेम झालं ना, मग तुम्हाला म्हणावं लागणार की प्रार्थनेला बस, आराधना कर, वचन वाच, समर्पण वाढव. तुम्हाला असं वाटतं का कधी मी त्या प्रियकराजवळ जाऊन बसू आणि त्याच्या सानिध्यामध्ये मी आनंद करत बसू. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभूशी प्रेम होणं गरजेचं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज जी सेवा आपण करतो अनेकदा अनेक वचन प्रभूचे येतात, असं करा तसं करा, पण शेवटी रिझल्ट 0 दिसतो. काय दिसतो? 0 दिसतो. मग प्रभू काय गडबड आहे? एकच गडबड आहे का परमेश्वरच्या प्रेमात तुम्ही पडलेच नाही अजून. येस. प्रभूशी प्रेम होणं गरजेचं. ज्याच्या प्रेमात तुम्ही पडता, मनुष्य जगात असं म्हणतात की जगातल्या प्रेमात पडलं तर माणूस आंधळा होतो. कसा होतो? आंधळा होतो. आंधळा होतो, त्याला काही सुचत नाही आणि त्यासाठी तो काही पण करू टाकतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तेच प्रेम कोणा सांगती करायचं? देवा सांगते. हा. पण हे प्रेम तुमचे डोळे उघडणार. येस.
प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तिथलं प्रेम खरोखर आंधळ करतं, पण तू देवाच्या प्रेमात तुम्ही पडले तर देवाचं प्रेम तुमचे डोळे उघडणार. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज प्रार्थना करा का प्रभूशी तुम्हाला प्रेम झालं पाहिजे. येस. ज्या दिवशी प्रेम होणार तुम्ही लोकांना धक्का देणारे बनणार आत्म्यामध्ये. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळतंय आज आम्हाला पुश करावं लागतं. चल पुढे रे बाबा, चल रे पुढे, चल प्रार्थना कर, चल वचन वाच, चल हे कर, चल ते कर. का तुझ्यातलं प्रेम कमी. प्रेम कसं आहे. कमी आहे. हा देवाच्या प्रेमात तुम्ही पडले पाहिजे चर्च. आणि प्रेम झालं मग तुम्हाला जागृत करायची गरज पडणार नाही, तुम्ही लोकांना जागृत करणारे लोक बनतात. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला कळतंय कोणाशी प्रेम झालं पाहिजे. देवाशी. हा देवाशी प्रेम झालं ना चर्च, तुम्हाला त्याच्याशी बोलल्यापासून राहणारच नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जसं आपण जगात बघतो ज्या व्यक्तीशी माणूस जोडलेला असतो ना, दिवस रात्र त्याच्याशी तो काय करत बसतो, बोलत बसतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग तुमचं प्रेम कोणाशी झालं पाहिजे. देवाशी. हा मग दिवस रात्र असं वाटतं का देवाशी मी बोलत राहा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला समजतंय. मी माझं पर्सनल एक्सपिरियन्स देईल. मला देवाशी बोलायला आवडतं, म्हणजे मनात मी बोलत नाही, जसं मी माईकवर बोलतोय असंच मी देवाशी काय करतो, बोलतो. आणि ती सवय एवढी झाली की कधी कधी मला लक्षात नाही की मी चार चौघात आहे. माझं बोलणं कधी कधी काय राहतं, चालूच राहतं. समोर असं होतं काय म्हणला, नाही काय नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला समजतंय. तुमचं कम्युनिकेशन पाहिजे कोणाबरोबर, देवाबरोबर. हा चर्च आनंद आहे चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण त्याच्या वाणीमध्ये आमची प्रगती आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देव काय रिकाम टेकडा नाही का असंच काय गप्पा मारल. देव जे काही बोलल आमची उन्नती असणार त्याच्यामध्ये. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देव आमचं बळ नवीन करणार, आमचा विश्वास नवीन करणार, आम्हाला तो शिकवणार कसं पुढे चालायचं, कसे बंधन तोडायचे, कसं वाढायचं. देव आम्हाला लीड करणार चर्च. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून चर्च प्लीज तुमची प्रेयर वाढवा, प्लीज तुमचं वचन वाढवा, प्लीज तुमचे उपवास वाढवा, प्लीज तुमचं समर्पण वाढवा. चेक करा स्वतःला का मी कुठं थंड पडतोय, मी कुठं कमी पडतोय. प्रभू मी मस्त वचन ऐकतो, मस्त निर्णय घेतो का नाही उद्यापासून चालू. कधीपासून चालू, उद्यापासून नाही संध्याकाळपासून चालू करतो. कशाला उद्या, पण पुन्हा उद्या तसंच. प्रेम नाहीये, काय नाहीये, प्रेम नाही. हा जस्ट प्रेम असतं त्याला आठवण करून द्यायची गरज पडत नाही, तो त्या व्यक्तीकडे ओढल्या जातो चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला समजतंय वचन. म्हणून आपल्या ज्या आतमधल्या गोष्टी थंड झाल्यात आम्हाला त्या पेटवायच्या चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला कळतंय. हे आध्यात्मिकरित्या झालं. आता आपण सेवेकडे जाऊ. कशाकडे जाऊ, सेवेकडे. हा तो म्हणतो ज्या गोष्टी मरायला टेकल्या, कशाला टेकल्या, मरायला हा टेकल्या. आमच्या आतमध्ये सुवार्ता आहे चर्च. काय आहे, सुवार्ता. हा आणि आपली सुवार्ता जी आहे ती कशाला टेकली, मरायला टेकली. हा देवाने काम आम्हाला सोपवलं. वाचूया ठिकाणामध्ये आपण वाचूया योहान 4 अध्याय 34 वचन. येशूने त्यांना म्हटले, ज्याने मला पाठवले त्याची इच्छा मी पूर्ण करावी व त्याचे काम सिद्धीस न्यावे, हेच माझे अन्न आहे. हा पुन्हा वाचा बदल. येशूने त्यांना म्हटले, ज्याने मला पाठवले त्याची इच्छा मी पूर्ण करावी व त्याचे काम सिद्धीस न्यावे, हेच माझे अन्न आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पहा येशू ख्रिस्त म्हणतो ज्याने मला पाठविले त्याची इच्छा पूर्ण करा. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काय म्हणला प्रभू येशू ख्रिस्त, ज्याने मला पाठवले त्याची इच्छा पूर्ण करावी, हेच माझे काय आहे, अन्न आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला कळलं हे वचन. मी पुन्हा बोलतो ब्रदर्स सिस्टर्स. प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो ज्याने मला पाठवले त्याची इच्छा पूर्ण करावी व त्याचे काम सिद्धीस न्यावे, हेच माझे काय आहे, अन्न आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कुणी पाठवलं त्याला, देवाने पाठवलं. आणि तो म्हणतो का ज्यांनी मला पाठवलं त्याचं काम मला प्रामाणिक करणं खूप गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हे कळलं इथपर्यंत. Yes. जाऊया योहान 19 अध्याय आणि 21 वचन. यावरून यहुद्यांचे मुख्य याजक पिलाताला म्हणाले, 19 अध्याय सॉरी 20 अध्याय 21 वचन. 20 अध्याय योहान 20 अध्याय 21 वचन. मग येशू पुन्हा त्यांना म्हणाला, तुम्हा शांती असो. जसे बापाने मला पाठवले आहे तसे मीही तुम्हास पाठवतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. केअरफुली ऐकायचं प्रगटीकरण. तो म्हणतो का तुम्हास काय असो, शांती असो. जसे बापाने मला पाठवले, जसे बापाने मला पाठवले आहे तसंच मीही तुम्हास पाठवतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पहिल्या योहानाच्या वाचण्यात आपण वाचलं त्या ठिकाणी 4 अध्यायामध्ये जसं तो इथं म्हणतो का जसं बापाने मला काय केलं, पाठवलं. तो म्हणतो का बापाने मला पाठवलं, माझं काम आहे त्याची इच्छा मी कशी न्यावी, पूर्ण करावी. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तसंच तुम्हाला कोणी पाठवलं, मी पाठवलं. येशूने पाठवलं. कोणी पाठवलं, येशूने पाठवलं. तुमचं पण तेच काम आहे जे येशूच आपल्या बापाच्या प्रती आहे. येस येस. हालेलुया. कळतं. येस. येशू काय म्हणला, मला कुणी पाठवलं, बापाने पाठवलं, त्याची इच्छा पूर्ण करावी. तसंच मी तुम्हाला काय केलंय, पाठवलंय. कुणाची इच्छा पूर्ण करण्यासाठी,
येशूची इच्छा. Praise the Lord. हालेलुया. मग जसं येशू आपल्या बापाच्या कामात प्रामाणिक आहे तसंच आम्ही येशूच्या कामात प्रामाणिक राहायला पाहिजे. येस. हालेलुया. Praise the Lord. हालेलुया. तो म्हणतो का तेच माझं अन्न आहे. येस. Praise the Lord. हालेलुया. तेच माझं काय आहे, अन्न आहे. मी बापाचं काम प्रामाणिकपणे केले, तुम्ही माझं काम प्रामाणिकपणे करा. येस. Praise the Lord. हालेलुया. आणि ते काम देवाला प्रामाणिकपणे दिसत नाही. आमचं जे काम आहे ते मूडवर आहे. कशावर आहे? मूडवर आहे. प्लीज बोला, कशावर आहे? मूडवर. हा, तो म्हणतो सुकाळी व अकाळी देवाचं काम तू केलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आमचं काम मूडवर, आमचं काम ऍटमॉस्फिअर आणि आमचं काम सिच्युएशनवर. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कधी आमचा मूड अपसेट असतो या पावसात, कधी कधी वातावरण डिस्टर्ब करून टाकतं आणि कधी कधी बाहेरच्या सिच्युएशन अशा काही क्रिएट होतात का त्याच्यामध्ये आम्ही काय होऊन जातो, बिझी होऊन जातो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. परंतु चर्च सिच्युएशन कशी असो त्या प्रत्येक स्थितीमध्ये तुमचा फोकस आत्म्यात एकच पाहिजे, कारण बाबा हे माझं लक्ष नाहीये, माझं लक्ष जे आहे ते परमेश्वराचं काम पूर्ण करणं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. शाळेमध्ये असताना टीचर्स लोक ज्यावेळेस लक्ष नसेल तर एक चॉक फेकून मारायचे. काय करायचे? असं सिस्टीम होती पहिले. बरोबर त्यांचा नेम पण परफेक्ट असायचा. बरोबर ते चॉकचा खडू घ्यायचे आणि बरोबर मारायचे. अनेक आम्हाला असे काही टीचर्स होते ते म्हणायचे फिजिकली प्रेझेंट बट मेंटली काय होते, अब्सेंट. त्या समजत नव्हतं. आम्ही त्यांची थट्टा करायचो. आम्ही म्हणायचं डायलॉग फिक्स या. त्याचे टीचर म्हणायचे ना, त्या टीचरचं आम्ही नाव ठेवायचं. ती दिसली का लगेच नाव म्हणून म्हणायचं फिजिकली प्रेझेंट मेंटली अब्सेंट. का तिला तेवढा डायलॉग येतो, परंतु आज त्याचं महत्व कळतं आम्हाला. Praise the Lord. हालेलुया. देवाची इच्छा आहे का जसं फिजिकली प्रेझेंट आहे बट मेंटली तिथं कसा होता तू, अब्सेंट. तसं तू जगात जा, कामात जा, जिकडे जायचं तिकडे जा, पण तिथं असून नसल्यासारखा राहा. तू नेहमी कोणामध्ये राहा, देवामध्ये राहा. Praise the Lord. हालेलुया. समजतंय? तुम्ही तुमच्या कामामध्ये पण आहात पण लक्ष कुठं, देवाकडे पाहिजे. तुम्ही तुमच्या लग्नात जा पण लक्ष कुठं, देवाकडे पाहिजे. तुम्ही तुमच्या कामात राहा पण लक्ष कुठं, देवाकडे पाहिजे. Praise the Lord. हालेलुया. याला म्हणतात फिजिकली प्रेझेंट बट मेंटली अब्सेंट. भल तिकडे तू असतोस. हा, आम्ही देवामध्ये पाहिजे चर्च. Praise the Lord. हालेलुया. प्लीज बोला, समजतंय? कारण आमच्या आत ते काम दिसत नाही चर्च. प्रत्येक गोष्टीचा प्रभाव आमच्यावर पडतो आणि आमचं जे काम झालं पाहिजे ते काम आमच्यामध्ये पुढे जात नाही. Praise the Lord. हालेलुया. जसं आमच्याकडे वॉयलेट असतं, पाकिट काय असतं आपल्याकडे, पाकिट असतं. हा, याच्यात नेहमी पैसे चर्च आम्हाला काही पाहिजे असेल. येस. Praise the Lord. हालेलुया. तसंच तुम्हाला तुमची स्वर्गीय संपत्ती पाहिजे असेल तर तुमच्याकडे प्रभूचं वचन तुमच्याकडे नेहमी पाहिजे. Praise the Lord. हालेलुया. कळत्या ठिकाणामध्ये इथं काही परचेस करायचं, इथं काही घ्यायचं तर पाकिटमध्ये काय पाहिजे, पैसे पाहिजेत. आणि स्वर्गात तुम्हाला काही मिळवायचं तर तुमच्याकडे सुवार्ता पाहिजे चर्च. Praise the Lord. हालेलुया. तसे वॉलेट तुम्ही न विसरता घेता. Praise the Lord. हालेलुया. तसंच तुमच्या आतमध्ये तुम्ही सुवार्ता न विसरता घेतली पाहिजे आणि माझं टार्गेट पाहिजे दिवसामध्ये कसं ना कसं 5-10 लोकांना मी सांगितलंच पाहिजे. Praise the Lord. Praise the Lord. हालेलुया. प्लीज बोला, समजतंय? चला, आज जसं मी आज सेवेमध्ये तर पहिले माझ्या सेवेचा स्तर वेगळा होता चर्च, आज वेगळा आहे. आज माईक मध्ये प्रीच करावं लागतं. परंतु हे यायच्या अगोदर आमचं टार्गेट असायचं. काय असायचं? टार्गेट हा, असायचं. आमचं टार्गेट असायचं. आम्ही चर्च सुटल्याबरोबर बस स्टँड गाठायचं, चर्च सुटल्याबरोबर आम्ही हॉस्पिटल गाठायचो, आम्ही मंगळवार बाजार, आम्ही शुक्रवार बाजार. आमचं टार्गेट असायचं का नाही बाबा ते काम जे प्रभूने ते काय केलं पाहिजे, पूर्णच केलं पाहिजे. मग ते एक तर सुवार्ता वाटली, पण प्रभू याच्यामध्ये तेवढे आत्मे येत नाहीत, हे ते त्याला प्रभूचं नाव कळावं. कन्फर्म आत्मे तुझ्या मंडळीत आणणं पण कसं आहे, गरजेचं आहे. एखाद्या झाडाला जर एखाद्या डोंगरात आम्हाला कळवळ येतो, नाही दुष्काळ आहे, मग एक बाटली पाण्याचं ओततो, नंतर काय त्याचं कळतंय. म्हणून त्या रोपाला त्या रोप वाटिकेत आणणं खूप गरजेचं असतं. Praise the Lord. हालेलुया. समजा आपण महालावर गेलो, कुठं गेलो, लगेच आपल्याला पाजार फुटतो, नाही दुष्काळ आहे, लगेच त्या झाडाच्या वर थोडं काटा, लगेच आपली पाण्याची वाटी इथं ओतून टाकायची. अरे पण एक दिवस दिलं, नंतर रोज येणार आहे का तिथं? नाही. चला, प्रेस गॉड, एक दिवस दिलं. त्याच प्रकारे सुवार्ता तुम्ही सांगा, ट्रॅक्स तुम्ही वाटा, पण तिथं काम संपत नाही चर्च. Praise the Lord. हालेलुया. Praise the Lord. हालेलुया. ते तर पेरलंय, ते किती उगवणार आम्हाला माहित नाही, त्याला त्या रोप वाटिकेत आणणं खूप गरजेचं आहे. Praise the Lord. हालेलुया. कारण वाटिकेमध्येच वारंवार पाणी आणि खत त्या ठिकाणी दिलं जाणार आहे. येस येस. Praise the Lord. हालेलुया. म्हणून आम्ही असं टार्गेट करायचं, कोणकोणते लोक आहेत, कोणकोणते फॅमिली, डोक्यात फक्त एकच, कोणाला गाठायचं. Praise the Lord. हालेलुया. जायचं, विषय चालू करायचा जनरल इकडे तिकडे, आणि बरोबर जिथे त्याने थोडासा दुःखाचा विलाप चालू केला का बरोबर त्याची गाडी कोणाकडे फिरवायची, देवाकडे. Praise the Lord. हालेलुया. आपलं आपण टार्गेट करायचं. Praise the Lord. हालेलुया. हृदयात ती आग लागायची का प्रभू तुझी सुवार्ता सांगणं गरजेचं आहे. जो प्रभू मला कळला तो प्रभू इतरांना कळणं गरजेचं आहे. जो आनंद मी घेतो आज परमेश्वरात, जे ब्लेसिंग्स मला मिळतात प्रभू ते मिळणं गरजेचं आहे. Praise the Lord. हालेलुया. प्लीज बोला, समजत्या ठिकाणामध्ये इथे कोणा कळतंय खरंच वचन.
तुम्हाला खरंच प्रभूशी प्रेम आहे का? किंवा खरंच तुम्हाला वाटतं का देवाने तुम्हाला ब्लेस केलंय? तर मग तुम्ही फोर्सफुली स्वार्थाने सांगितले पाहिजे. तुम्ही ब्लेस आहात म्हणून तुम्ही स्वार्थ सांगितले पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सुवार्थ सांगणारे दोन टाईपचे लोक आहेत. एक जे खरंच ब्लेस आहेत, ज्यांना खरोखर कळतं का रे बाबा काही नाही जगात, देवातच सगळे, ते एक सुवार्थ सांगतात. आणि काही लोकांच्या माग म्हणजे असं हे प्रेशर लावलं असतं, जा सुवार्थ सांग, जा सुवार्थ सांग. त्याला वाटतं लय सुवार्थ, ती भीती त्याच्या मनात, ते त्याचं मन खातं सुवार्थाने सांगितले म्हणून तू जाऊन काय सांग, सुवार्थ सांग. का कारण पाळक लय सुवार्थ सांगतो बाबा माझं मनच खातं मला सुवार्थाने सांगितली. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण तुला ब्लेसिंग जर असतील तर तुझ्या मनात ती शांती का नाही बाबा, तो प्रेशर करतो म्हणून नाही, मी अनुभवलंय माझ्या प्रभूला. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी फक्त बायबल वाचलं नाही म्हणून मी येशू बद्दल बोलत नाही, मी त्याचा अनुभव घेतलाय का माझा परमेश्वर काय, आणि म्हणून मी अनुभव घेतला का मला खरंच प्रेम मिळतं, मला खरंच माझं जीवन बदलतं. मग तुम्हाला प्रभू तिथं सांगायचा. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग हा प्रश्न मी तुम्हाला विचारतो, तुम्हाला खरंच काही येशू मध्ये अंतर मिळालंय का? मग चर्च तुम्ही मिळालं तर ते लोकांना सांगितलं पाहिजे, कारण बाबा खरंच इथं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कुणी ड्युटी दिली म्हणून मी ड्युटी करत नाही. प्रेज द लॉर्ड. सुवार्थ ड्युटी नाहीये, काय नाहीये, ड्युटी नाही. हा तुमची ड्युटी नाही लावत आहे मी चर्च सुटल्यानंतर. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्हाला बाकी आठवड्यात टाइम नाही म्हणून तो टाइम मी तुम्हाला सांगितला. पण ज्या वेळेस एखादी साडी तुम्ही घेता, एखादा ड्रेस तुम्ही घेता आणि तुम्हाला कळतं का बाहेर तर 2000 ला होती, मला 500 लाच मिळाली, मला 700 लाच मिळाली, इतका आनंद हृदयामध्ये असतो, सगळ्यांना फोन करून सांगतो तिकडे जा, तिकडे स्वस्त आहे. का? तुझ्यात आनंद आला. काय आला? आनंद आला. म्हणजे तुम्हाला आनंद येतो, तुम्हाला वाटतं माझा फायदा झाला, माझ्या लोकांचा फायदा झाला पाहिजे. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग जसं तुम्ही त्या लोकांना कन्व्हिन्स करता, मग ईश्वरांचा तुमचा जर फायदा झाला तर प्लीज तुम्ही लोकांचा फायदा करायचा. येस येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ड्युटी करताल तर मग तुम्हीच कन्फ्युज होताल, काय करावं काय सांगावं आता यांना. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळतंय चर्च? कधी कधी आम्हाला प्रश्न पडतो त्याला काय सांगावं मी, अरे तुझ्यातला आनंद सांगतो पुष्कळ आहे त्याला सांगायला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण तुला मिळतो का प्रभू मध्ये आनंद? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला. समजतं या ठिकाणामध्ये देवातला जो जॉय असतो ना चर्च एक्सप्रेस करायचा असतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ती स्त्री ज्यावेळेस येशू ख्रिस्ताला भेटली, शमरूनी स्त्री, आणि तिने आपली घागर टाकली आणि ज्या गावात पळाली आणि जो आपला आनंद तिने एक्सप्रेस केला का मला असं काही मिळालं का तुम्ही येऊनच पहा का ते काय आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तिच्यावर विश्वास ठेवावं असं तिचं कॅरेक्टर नाही, परंतु तिच्या बोलल्यावरून सर्व गाव त्या ठिकाणामध्ये पाहायला आलं, कारण तिला जे मिळालं तिने ते एक्सप्रेस केलं चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग जर प्रभू आल्याने तुम्हाला काय मिळालं चर्च? तुम्ही कोण होता, तुमची लाईफ कशी होती, तुमचं लाईफ प्रभूने कसं बदललं, हा आनंद तुमच्या हृदयात तुम्ही साठवला पाहिजे आणि तो तुम्ही लोकांमध्ये वाहिला पाहिजे का देवाचा नंतर मला काय मिळतं. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काय लोक म्हणतील हे काय तरी, अरे तुझ्या हिशोबाने नाहीये, माझ्या हिशोबाने पुष्कळ काही. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला. कळत्या ठिकाणामध्ये का आम्हाला आमचा जॉय जो तो एक्सप्रेस करायचा नाही, तर तो काय म्हणतो का तुझ्या सुवार्थ आहे ती मरायला टेकली. कशाला टेकली? मरायला टेकली. आणि तुला तर मी याजक नाव दिलं. काय नाव दिलंय? याजक. हा तुला मी याजक नाव दिलंय, पण तू तुझ्या आतलं याजक पण आहे ना ते केव्हाच संपून चाललंय. प्लीज तुझ्यातलं याजक पण जाऊ नये म्हणून तू जपलं पाहिजे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून चर्च सुवार्थाने स्वतःला फील करा, टार्गेट ठेवा, उठल्याबरोबर प्रार्थना करा, स्वतःला सज्ज करा. नाही मला आज प्रभू सांगायचं आहे, मला लोकांना कन्व्हिन्स करायचंय, मला जिथं मी जाईल, ट्रॅव्हलिंग असेल, गाडी असेल, बस असेल, ऑफिस असेल, त्या व्यक्तीकडे नाही पाहायचं पित्या, जे माझं टार्गेट आहे ते मला अचीव करायचं, जे जॉय मला मिळाला तो जॉय मला एक्सप्रेस करायचा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला. कळतंय चर्च? तर आमच्यातलं काम पुढे जाईल, नाही तर आमच्यातलं काम कधीच पुढे जाणार नाही चर्च. आम्ही खूप देवाबद्दल ऐकले, सुवार्थेबद्दल असं नाही की तुम्ही पहिल्यांदा संदेश ऐकताय, तुम्हाला पण माहिती का सुवार्थ सांगितली पाहिजे, स्वर्गात ब्लेसिंग्स आहे, पण मनावर घेतलंय का आपण? नाही. आपण मनावरच घेत नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मनावर घ्या. कशावर घ्या? मनावर घ्या. मी सांगितलं ना, माणूस म्हणला जाड झाला का लगेच काय कमी करतो आपण? भात कमी करतो. आपण म्हणतो कशावर घेतलं? मनावर घेतलं. मनावर घेतलं. कोणी म्हणलं थोडा काळा पडलास, कशावर घेतो आपण? लगेच आपण क्रीम लाव, लगेच आपण फ्रुट्स लाव. कशावर घेतो आपण? मनावर घेतो. आपण मनावर घेतो. लगेच आपण त्याचा कलर चेंज आपण मनावर घेतलं. कसं घेतलं? मनावर घेतलं. तसंच चर्च सुवार्थेचं आणि आध्यात्मिक जीवनाचं कशावर घ्यायचं? मनावर घ्यायचं. आणि तुमचं मनावर घेणं हे प्रभूला दिसलं पाहिजे. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग प्लीज मनावर घ्या चर्च का आपण काय करतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपल्या अवतीभोवती खूप लोक आहेत चर्च, आपण फोकस करत नाही, आपण विचार करत नाही चर्च त्यांच्याबद्दल, आपण विचार केला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुमच्या उठता बसता माइंड मध्ये पाहिजे काय केलं पाहिजे, काय केलं पाहिजे. फक्त कॅल्क्युलेशन. प्रभू कुठं जाऊ, प्रभू कोणाला टार्गेट करू, प्रभू कोण धरू, कसं कन्व्हिन्स करू, त्याला कसं प्रभूकडे आणू, त्याचं काय वीक पॉईंट शोधू, त्याला कसं सांगू प्रभू तुला कसं ब्लेस करणार आहे. आमच्या आतमध्ये कॅल्क्युलेशन चालले पाहिजे चर्च.
प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाला आवडतंय चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जोपर्यंत प्रभू आकर्षित नाही, कुणी आकर्षित नाही, परंतु देवाला तुमचे एफर्ट आवडतात की बाबा कोणीतरी आहे जो माझ्या विजन मध्ये माझ्या बरोबर आहे. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला, समजतंय. आणि देवाच्या कामात खूप मोठे ब्लेसिंग्स आहेत चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काय त्याच्यामध्ये? ब्लेसिंग आहेत. हा, तुमचे कर्स प्रभू ब्लेसिंग्स मध्ये टर्न करतो. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि ज्याला प्रभू कळलाय, ज्याला काय कळला? प्रभू कळलाय. आणि जो प्रभू सांगत नाही तर त्याचे डिफेक्ट्स पण आहेत चर्च. त्याचे काय इफेक्ट? डिफेक्ट म्हणजे कसं? तुम्हाला सगळं माहिती आहे, तुम्ही सांगत नाही, मग तो म्हणतो माझं घर ओसाड पडलं. माझं घर कसं पडलंय? ओसाड पडलंय. हा, मग तुझ्या खिशाला मी गळती लावून टाका. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. येणाऱ्या दिवसात मी हा डिफेक्ट वाला पॉइंट सांगणार आहे. कारण अनेक लोकांना सगळं काही आहे, त्यांना ब्लेसिंग हे प्रभू सगळं माहिती आहे, पण त्यांच्यातून गॉस्पल जात नाही, मग कुठेतरी प्रभू त्यांना गळती लावायला स्टार्ट करतो चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला, कळतंय? हग्गाईचं पुस्तक तुम्ही वाचा, त्यामध्ये म्हणतो माझं घर कसं पडलंय? ओसाड पडलंय. हा, तुमच्या खिशाला मी काय लावल? गळती लावून टाकेल. का? जेणेकरून तुम्ही माझ्या राज्याकडे काय दिलं पाहिजे? लक्ष दिलं पाहिजे. कारण हा फोकस म्हणजे हा पॉइंट घेत नाही, पण हा पॉइंट आपण घेऊ, जेणेकरून आपल्याला कळल का देव समजणं चांगलं पण आहे, आणि जर त्याचं काम नाही केलं तर चर्च डेंजर पण आहे. येस. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण आम्हाला प्रभू कळलाय. आम्हाला कोण कळलाय? प्रभू कळलाय. प्रभू एक ठिकाणी म्हणतो की तुला प्रभू नसता कळला तर कसं असतं? बरं असतं. पण तुला प्रभू कळलाय म्हणून तू वाचू शकत नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि प्रभू कळणं साधी गोष्ट नाही चर्च. इस्रायल समोर इतकं डोकं फोडलं पण त्यांना कळलंच नाही का प्रभू कोण आहे, पण आम्हाला किती लवकर कळलं का परमेश्वर कोण आहे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पुन्हा सांगतो, आम्हाला कॅज्युअल वाटतं येशू. अरे बाबा, चांगला नाही समजलं येशू. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कोणाला नाही समजला? चांगल्या ज्या इस्रायलचे आपण आज नाव घेतो, इस्रायलची टेक्नॉलॉजी अशी बघा, एवढी टेक्नॉलॉजी, पण त्यांनी कोणाला नाही ओळखलं, येशूला नाही आणि ओळखलं. अजूनही ओळखायला तयार नाही. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण कुणी ओळखलं? परराष्ट्रीयांनी. आपण ओळखलं. आपल्याकडे हे काय टेक्नॉलॉजी नाही. त्यांच्यासारखी टेक्नॉलॉजी नाहीये चर्च आपल्याकडे, त्यांच्यासारखे शस्त्र नाहीये, पण त्यांच्यापेक्षा एक भारी क्वालिटी आमच्याकडे का आम्ही येशूला ओळखलं. येस येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण त्याचं व्हॅल्यू कुठे आहे आपल्याला? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला, समजतंय? त्यांनी नाकारलं प्रभूला, त्यांनी प्रभूला नाही ओळखलं. आम्ही प्रभूला ओळखलं, फक्त त्याला सिरियसली नाही घेत चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजे आम्हाला कळलंय ते महत्वाचं आहे चर्च, ते फायद्याचं आहे, आणि ते आपण लोकांपर्यंत नेलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज प्रभूकडे प्रार्थना करा, प्रभू माझ्या आतमध्ये थंडपणा येतो, माझं प्रेम तुझ्या प्रती कमी होत चाललंय, ते प्रेम नवीन व्हावं म्हणून तू प्लीज मला रिव्हील कर की मी काय करावं, एकूण तुझं आणि माझं प्रेम पुन्हा नवीन होईल. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ते म्हणतात ना, हसबंड वाईफ पहिले जेवायला थांबायचे. पहिले काय व्हायचे? जेवायला थांबायचे. आता तू त्याचं जेवतो आणि ती त्याचं जेवते. प्रेम काय झालं? कमी झालं. तुमचं प्रेम कसं झालं पाहिजे चर्च? वाढलं पाहिजे. वाढलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला, समजतंय? देवाच्या प्रती आवेश कमी होऊ देऊ नका चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभूच्या प्रती आवेश होईल, हसबंड वाईफचं प्रेम परमेश्वर पुन्हा वाढून टाकेल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण तू प्लीज चेक करा का ज्या आतमधल्या गोष्टी ज्या मारायला टेकल्यात त्या जिवंत होणं खूप गरजेचं आहे. कारण तो वधस्तंभावर असताना शेवटी आपला हिशोब देतो आणि म्हणतो का मी पूर्ण केलं आहे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आम्हाला अकाउंटेबिलिटी द्यावी लागणार, आमचा हिशोब आम्हाला प्रभूला द्यावा लागणार, आणि त्यासाठी आम्हाला त्याची दक्षता घेणं खूप गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज चेक करा. मी पुन्हा सांगेल का जे आकर्षण आहे व्हॉट्सअपचं, कसलं? व्हॉट्सअपचं आणि फेसबुकचं न विसरता रिप्लाय देते. काय देतो? रिप्लाय देतो. न विसरता त्याला काय देतो आपण? रिप्लाय देतो. रिप्लाय देतोच. चेक करतो काय आलं काय नाही आलं. चर्च देवाची इच्छा आहे का तेच अट्रॅक्शन या बायबलच्या प्रती आम्हाला पाहिजे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज जे ओढ झाली त्या ठिकाणामध्ये का सुचतच नाही, तो जेवताना पण काय करतो? एक हाताने चाळतच राहत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आम्हाला तेच बॉन्डिंग कोणाबरोबर झालं पाहिजे? हा, देवाबरोबर झालं पाहिजे. त्यावेळेस आमच्या आतल्या गोष्टी जिवंत होतील चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जेवढा तुम्हाला प्रभू कळल तेवढं तुम्हाला स्ट्रिक्ट करण्यात येईल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जेवढं तुम्हाला काय कळणार प्रभू कळणार तेवढं तुम्हाला स्ट्रिक्ट परमेश्वर करणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तेवढा तुमची सवलत, तेवढा तुमचा डिस्काउंट परमेश्वर कमी कमी करणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण तुम्ही 10वीतले विद्यार्थी पहिल्या विद्यार्थ्याशी तुलना करणार नाही, त्याला कसं आणि मला कसं? अरे तू 10वीत आहेस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि 10वीचं वर्ष महत्वाचं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्याला 8वी पर्यंत पास करणार आहेत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 8वी पर्यंत त्याला काय करणार आहेत? पास करणार. पण तू नेहमी त्याची तुलना कोणाबरोबर करतो?
ज्याला सबसिडी, ज्याला काय आहे, सबसिडी आहे. हा त्याला सबसिडी दिली, तुला पास करण्यात येणार आहे बाबा, पण तुझं महत्वाचं वर्ष आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला समस्त चर्च, प्लीज स्वतःला चेक करा, माझ्यात काय चाललंय प्रभू. मला थंड नाही व्हायचं पित्या, माझा जोश वाढव, माझा उत्साह वाढव पित्या. प्रभू सांग मी काय करू का मला आत्म्यात रिफ्रेश होता येईल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि शेवटी आम्हाला वाढायचं चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ते पुन्हा सांगतो, जस्ट मीटिंगचा मोसम चालू होऊन जातो, मग आमचा आत्मा पुन्हा पेटतो चर्च नोव्हेंबर मध्ये. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. फेब्रुवारी, डिसेंबर, जानेवारी पर्यंत राहतो, नंतर जी सीझन गायब होऊन जातं थेट मेला पेटतं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग त्या सेवक सेविकेला पाहायचं, प्रभू याच्यासारखं मला पण पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज मला कळतंय, त्या लहान लेकराला आई वडील काय म्हणतात, या दुकानाकडून नको, तिकडून गेला का तर ते मागणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला समजतंय, सीझनेबल अभिषेक मागू नका चर्च, रोज तुम्ही देवाला मागितलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अनेक विश्वासणारे कसे आहेत, सीझनेबल आहेत. व्हॉट्सअपला एखादा व्हिडिओ पाहिला जबरदस्त करतोय आम्ही, प्रभू मला पण कळत्या ठिकाणामध्ये. कशावर पाहिलं, व्हॉट्सअपवर किंवा फेसबुकवर अशी लिंक येते वेगवेगळ्या सेवकांची, त्यांनी प्रार्थना केली, लोक पडले, असं काय झालं, प्रभू मला पण पाहिजे. ते म्हणतो लहान लेकरासारखं. कसं आहे, लहान लेकरासारखं पाहिलं त्यावेळेस पाहिजे, नाही पाहिलं त्यावेळेस नाही पाहिजे. पण चर्च आपलं तसं नकोय, पाहू न पाहू मला कळलं प्रभू कोण आहे, मला ते पाहिजेच पित्या. यस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रे करा चर्च, का ज्या आतमधल्या गोष्टी थंड झाल्यात त्या पेटल्या पाहिजे. यस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. टार्गेट भाजीवाला असेल, जो कोणी असेल त्याला प्रभू मला सांगायचं, जिथं कुठं मी चाललोय मला प्रभू सांगायचाच. आणि माझ्या सुट्टीमधला एक दिवस मला असा ठेवायचा का जिथं माझे रिलेटिव्ह आहेत, नातेवाईक आहेत किंवा थोडीशी माझी ओळख आहे, त्यांना कसं मला टार्गेट करता येईल आणि त्यांना जाऊन मला प्रभू सांगता येईल. यस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हे टार्गेट आपण ठेवायचंच. काही लोक तुमची चेष्टा करतील, काही लोक तुम्हाला मूर्खात काढतील, पण जर तुम्ही प्रामाणिक राहताल, देव तुमचा ट्रान्सफर तिथून इथं करणार चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला समज त्या ठिकाणामध्ये तिथून जर इथं यायचं तर जे आता आहे त्याच्यात तुम्हाला प्रामाणिक राहायचं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि जर तुम्ही तिथं फेथफुल राहिले, देव तुमचा ट्रान्सफर विधीवर करणार. यस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग प्लीज टार्गेट ठेवा चर्च, का मला काहीतरी करायचं, मला लोक शोधायचे, शेजारचे शोधायचे, कसं ना कसं मला कोणाचं नाव सांगायचं, येशूचं नाव. हा, आणि त्यांना कन्व्हिन्स करायचा प्रयत्न करायचा. आणि तुमचे एफर्ट पाहून लॉर्ड तुमच्यावरचा अभिषेक नवीन करणार. येस. तुमच्या आतले गिफ्टिंग्स पुढच्या लेवलला परमेश्वर ओपन करणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण ते दाखवा चर्च, ते असेल तर तुम्हाला मिळणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला कळत्या ठिकाणामध्ये निश्चय करा का मला ऍक्टिव्ह राहायचं. कॉलेज असेल, तुमचं जे काही फील्ड आहे त्या फील्ड मध्ये इच्छा बाळगा. काय बाळगा? इच्छा बाळगा. इच्छा बाळगा. देव तुम्हाला ऑटोमॅटिक तो अनुग्रह देईल आणि ऑटोमॅटिक गोष्टी बाहेर पडतील. आणि ज्यावेळेस एखादी फॅमिली खरंच वाचेल, एखादा मरणारा व्यक्ती जिवंत होत जाईल, एखादी कुटुंबाची अवस्था बदलेल, मग तुम्ही सगळ्यांना सांगणार मी सांगितलं होतं बरं का, मी प्रार्थना केली होती बरं का. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण कसा असतो, वेगळाच असतो. माझ्या प्रार्थने झालं, मी त्याला सांगितलं, चालला होता तिकडं पण मी त्याला इकडे आणलं. तो आनंद वेगळा असतो, मी एका आत्म्याला वाचवलं. यस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज ज्या गोष्टी संपल्यात त्या नवीन करा आणि लॉर्ड तुम्हाला ब्लेस करेल. यस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला कळतंय. यस. प्रत्येकाला वीकली ऑफ आहे प्रत्येकाला आहे. तुम्हाला वीकली ऑफ एक असतो चर्च, तुम्हाला CL SL असती, तुम्ही याचा यूज केला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. तुम्ही म्हणताल तू पाळा घे, तुला सांगायला काय जात, मी डायरेक्ट पाळक नाही झालेलो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी पण सर्व्हिस केली, मी पण 4-4.5 वर्ष काम केले, मुंबईमध्ये काम केले. आणि तसं मी प्लॅन करायचो चर्च का माझे CL असेल SL असेल ती बरोबर मी मीटिंग साठी यूज करायची. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हा, मी ती यूज करायचो का मला प्रभूसाठी वेळ पाहिजे. तुम्ही जे सांगतात ते काम करेल, पण माझ्या मीटिंगच्या टायमाला मला सुट्टी पाहिजेच. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवासाठी तुम्ही तो स्टँड घेतला पाहिजे चर्च. न चुकता एव्हरी सॅटर्डे संडे मुंबईतून पुष्कळ लोक साक्षी या गोष्टीसाठी. वातावरण कसं असो, मी दर एव्हरी सॅटर्डे संडे मुंबईहून इथं यायचोच. माझा शेड्यूल फिक्स होता, एव्हरी सॅटर्डे संडे येऊन इथं प्रार्थना घ्यायचीच. आणि जास्त ते काम प्रभूने पाहिलं, देवाने अनुग्रह दिला, मला धैर्य दिलं आणि मग मी पूर्ण फुल सेवेमध्ये आलो चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण तुमच्या सुट्टीचा तुम्ही उपयोग केला पाहिजे चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जे काही फील्ड तुम्हाला दिलं तिथं योजना करा, कसं देवाचं काम तिथं करता येईल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. लाजू नका. तुम्ही आज जे काही आहात प्रभूमुळे आहात आणि देवाकडे पाहताल, तुम्ही खाली पाडणार नाही. ज्या दिवशी मी डिसाइड केलं का मी रेजिग्नेशन देणार, लोक म्हणले डिमोशन होणार. काय होते तुझं डिमोशन? म्हणजे तू वेडा आहेस, तू खाली चाललायस.
कसा चाललायस? खाली चाललास. आम्हाला त्यांनी उदाहरण पण दिले बघ, हे 4 जण सेवा सोडून जॉब सोडून सेवेला गेले, मग ते लोक पडले. असं काही करू नको. परंतु ज्यावेळेस देव तुम्हाला प्रेरणा देतो, ज्यावेळेस देव तुम्हाला धरतो चर्च, तुमचं नुकसान नाही होत चर्च, तुमचं प्रमोशन होतं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण तुम्ही देवाकडे पाहून नियोजन केलं पाहिजे का प्रभू माझ्या लाईफचं आउटपुट काय, आणि जर तू खरोखर येणार आहे असं मी म्हणतो, मग प्रभू माझं जे सिरियसनेस आहे ते कुठे आहे? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आहे कोण येणार आहे? येशू येणार आहे. येणार आहे. येणार आहे. आहे स्वर्गीय संपत्ती, हे सगळं माहिती आहे चर्च, पण काय नाही आमच्यात सिरियसनेस नाही त्या बाबतीत. जर तुम्ही म्हणता का खरोखर येशू दाराजवळ उभा आहे, अरे मग तुझं पळणं कुठं आहे? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय? बायबल मध्ये पत्रामध्ये असं लिहिलं का असा विश्वास ठेव, तू कुठं उभा आहे? दाराशी उभा आहे. तो येणार आहे तो भाग वेगळा आहे, पण तू असा विश्वास ठेव का दाराजवळ आहे, आणि तो विश्वास असेल तू पळशील. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण ते पळणं दिसलं पाहिजे. तुमच्या घरी कोणी पाहुणे आले, तुमची धावपळ सांगते कोणीतरी घरी येणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुमचा प्रभू दाराजवळ आहे, तुमची धावपळ कुठे आहे? धावपळ दिसत नाही, मग वाटत नाही परमेश्वर येणार. आमचे शब्द हे लोकांना आणि आमचं जीवन हे लोकांना मॅच होताना दिसत नाही परमेश्वराबद्दल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही सिरियस नाही, मग तुम्ही कोणत्या प्रभू बद्दल बोलता परमेश्वर येणार? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज सिरियस व्हा. आपलं जीवन तुम्ही चेक करा का मला आत्म्यात देवाचं काम करायचं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. माझा विश्वास आहे की वचन तुमच्यात काम करणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रे करूया, देवाचा गौरव करूया.